सेम रोटी सेम पराठा कंटाळा आलाय ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे 4 वेगवेगळ्या प्रकारचे पराठे. एक हेल्दी, एक मसालेदार, एक राजस्थानी स्टाईल आणि एक ग्रीन गुडनेस. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा फेवरेट पराठा चेंज नक्की होईल याची गॅरंटी आहे. सो आज आपण बनवतोय बीटरूट अँड कॅरेट पराठा. सेकंड वन इज मसाला पराठा. थर्ड राजस्थानी बेसन प्याज पराठा अँड लास्ट बट नॉट द लिस्ट पालक पराठा. एकदम सिंपल इन्ग्रेडियंट घरातीलच वस्तू यूज करून आज आपण पराठे बनवणार आहोत. सो विच वन आर यू एक्सायटेड फॉर? कमेंट सेक्शन खाली आहे, कमेंट नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया बीटरूट अँड कॅरेट पराठापासून. हा पराठा आहे कलरफुल, हेल्दी आणि किड्स फ्रेंडली. बीटरूट आणि कॅरेटमुळे आपल्याला न्यूट्रियंट्स भरपूर मिळते आणि कलर इतका ब्युटिफुल की बटरची पण गरज वाटत नाही. सो स्टेप्स तर खूपच सिंपल आहे. मी काय केलं आहे, बेसन पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये आपले नेहमीचेच मसाले ॲड केलेत आणि आपलं बीटरूट अँड कॅरेट ग्रेटेड करून ॲड केलं आणि छान असं पाणी ॲड करून एक छान डो बनवून घेतला आहे. तसं तर वॉटर पण वापरायची गरज नाही आहे, कारण की वेगीजमधला ज्यूसच इनफ आहे. सो असे छान छान गोल पराठे लाटून घेतलेत मी. हा पराठा ब्रेकफास्टसाठी तर सुपर हायच, पण लंच बॉक्ससाठी पण घेऊन गेले तर एकदम सुपर सॉफ्ट राहतो. तुम्ही बघू शकता आपले सर्व पराठे रेडी आणि खूपच सॉफ्ट आणि कलरफुल झाले. हे पराठे पाहून तुम्ही पण म्हणणार हेल्दी म्हणजे बोरिंग नसतं. तर आत्ता येतोय तो पराठा जो चायसोबत एकदा ट्राय केला ना की रोज हवा वाटतो. फुल ऑन मसाला वाइब आहे. मी सर्व ड्राय स्पायसेस ॲड करून एक छान मसाला बनवून घेतला आहे. त्या अगोदर मी छान सिंपल आपला डो बनवून घेतला आहे. नंतर एक छान गोल रोटी लाटून घ्यायची, त्यावर आपला मसाला स्प्रिंकल करायचा आहे. नंतर लच्छा पराठासारखा छान गोल लाटून घ्यायचा आहे. हा पराठा रेस्टॉरंट स्टाईल तर नाही आहे, पण हा घरचा मसालेदार कम्फर्ट फूड तर आहेच. बाहेरून क्रिस्पी, आतून लोणावळा आणि हायवे वाईब्स इनकम्प्लीट विदाऊट दिस. सो टीम प्लेन पराठा की मसाला पराठा, कमेंट नक्की करा. सो आता टर्न आहे बेसन प्याज पराठ्याची. हा पराठा खास राजस्थानी स्टाईलमध्ये, जिथे साध्या वस्तूंमधून पण हेवी फ्लेवर तयार होतो. सर्वात आधी आपल्याला फिलिंग रेडी करायची आहे. तेलमध्ये जिरं, मोहरी, सर्व स्पायसेस ॲड करून त्यानंतर आपल्याला छान स्लाईसमध्ये कट केलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान करपू द्यायचा आहे. त्यानंतर बेसन ॲड करायचं आहे. बेसनला छान रोस्ट होऊ द्यायचं आहे. तर आपली फिलिंग आता रेडी झाली आहे. सो फिलिंग थोडी थंड होऊ द्यायची, तोपर्यंत आपला डो रेडी करून घ्यायचा. सो डो रेडी झाला की छान ट्रायंगल शेपमध्ये आपले पराठे लाटून घ्यायचे. बेसननी पराठा हेवी वाटत नाही, पण टेस्ट नेक्स्ट लेवल. हा पराठा खास दुपारी खायला बेस्ट आहे. एक बाउल दही आणि कांदा, बस लंच परफेक्ट. आणि हा पराठा करणाऱ्याला आज पुन्हा कर असंच ऐकायला मिळतं नेहमी. आणि शेवटी ग्रीन गुडनेस पालक पराठा. डाएटसाठी नाही तर टेस्टसाठी. स्टेप्स तर खूपच सिंपल आहे. आपलं गव्हाचं पीठ, त्यात थोडं बेसन पीठ आणि सर्व स्पायसेस ॲड करायचे. त्यानंतर हिरो इन्ग्रेडियंट आपली पालक छान चिरून छान 2-3 वेळेस वॉश करून घ्यायची आहे. त्यानंतर ती पण ॲड करायची आहे. मीठ वगैरे आणि थोडंसं पाणी ॲड करून छान डो रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर छान गोल गोल पराठे लाटून घ्यायचे. पालकने कलर तर सुंदर येतोच, पण सॉफ्टनेस पण नेक्स्ट लेवल. हा पराठा परफेक्ट आहे वेट कॉन्शियस, किड्स आणि सिनियर सिटीजनसाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच परफेक्ट आहे. तुम्ही पालक पराठा खाल्ला आहे का आधी? कमेंट नक्की करा. सो जर मी तुम्हाला चूज करायला सांगितलं ब्रेकफास्टसाठी बीटरूट कॅरेट, चाय टाईम मसाला, लंचसाठी बेसन प्याज आणि हेल्दी डिनर पालक, आता सांगा तुमचा विनर कोण आहे? चला तर मग अशा ओरिजिनल घरात बनणाऱ्या रेसिपीजसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता पराठा खायचा आहे. तोपर्यंत बाय.